नमस्कार. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविध्यानगम्यं वंदे वैष्णवं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेवो नमस्कारः केशवं प्रतिगच्छति. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रोते हो, काल आपण उद्धव गीतेचं महत्त्व पाहिलं. आज आता आपण पुढचा भाग म्हणजे या पटाच्या सोंगट्यामध्ये पांडवांचा पराजय झाला, कौरव जिंकले आणि त्याने ठरवल्याप्रमाणे, कारण त्याने युद्धाच्या हे युद्धच होतं एक प्रकारचं, कशाचं, सोमट्या खेळणं, आणि त्याच्यामध्ये या पांडवांचा पराभव झालेला होता, कौरव जिंकलेले होते आणि ठरल्याप्रमाणे या पांडवांना 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. कौरव हरल्याचं तर कौरवांना जायला लागलं होतं, पण कौरवांचं सगळं ते काय सांगितलं की त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचे जे फासे होते ते, आणि हे सगळं जे होते त्यांना सहकार्य करणारे असूनसुद्धा पांडवांना ते नको होते. सगळं आपण काल गीतेमध्ये पाहिलेलं आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये आज या पांडवांना 12 वर्ष वनवास भोगावा लागणार आहे. आता ते वनवासाला चाललेले आहेत. 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. कल्पना करा तुम्ही, वनवास म्हणजे वनात राहणे, घर नाही, दार नाही, काही नाही, आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना राहावं लागणार आहे. पण त्यांची मर्जी होती, त्यांनी जसं वागले तसं त्यांना करावं लागलं. आता परिस्थितीत वनवासाला चाललेले आहेत आणि जाता जाता ते ज्या भागामध्ये पोचलेले आहेत, ज्या वनाच्या भागात, तिथे त्या पांडवांना पाण्याची तहान लागली. आता पांडवांना पाण्याची तहान लागल्यानंतर तिथे बाजूला एक सरोवर होतं. त्या सरोवरामध्ये ते पाणी पिण्यासाठी उतरले. त्याने भरपूर पाणी प्यायलं आणि पाणी पिऊन ते काठावरती येतात तर गतप्राण झाले. कोणाला वाटल्या पाण्यामध्ये विष असेल, त्याने पाणी स्वच्छ निर्मळ, पण काय झालं माहिती नाही. आणि त्यांना धर्मराज म्हणजे युधिष्ठिर बघायला जातात, गेले कुठे, तर ते मृत अवस्थेमध्ये 4 जण होते, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव. आता हे गेले कसे, काय झालं काही कळायला मार्ग नाही. तेवढ्याच वरनं आकाशवाणी झाली की याने मला न विचारता माझ्या या सरोवरातलं पाणी प्याले, हे माझ्या मालकीचं सरोवर आहे, त्याने न विचारल्यामुळे ते मृतपाय झालेले आहेत. आता याच्यावरती उपाय काय. तर त्याने सांगितलं की त्याने माझी क्षमा मागायची आणि मी सांगेन ते करायचं. त्याप्रमाणे त्यांनी केलं आणि ते 4 जण, म्हणजे हे केलं म्हणजे कोणी युधिष्ठिरानेच केलं, कारण मेलेलेच होते. युधिष्ठिराने सांगितल्याप्रमाणे त्यांची स्तुती केली, सगळं जे कसं सांगितलं तसं केलं आणि ते 4 बंधू त्याचे जिवंत झाले. हा जाता जातांचा पहिला त्यांना आलेला वाईट अनुभव. पण त्यांना ते वाईट असं वाटतच नव्हतं. पुन्हा ते उड्या मारत हसत खेळत जंगलातला फिरत होते आणि आता मोकळं होतं सगळं, त्यांना रान मोकळं बघा कसं ते. या भीम काय करत होता, दोन्ही खांद्याच्या खळीचे हात घेऊन डोक्याखाली मस्तपैकी आराम करीत होता. नकुल आणि सहदेव सोंगट्या खेळत होत्या. द्रौपदी झोपडीत बसलेली होती आणि बाकीचे जे 2 लोक होते ते जंगलामध्ये मस्तपैकी फिरत होते आणि सगळ्या हिंस्र श्वापदांना बघत होते, असा आनंद लुटत होते. बरेच दिवस झाले हे, आणि काही दिवसांनी, 15-20 दिवसांनी भगवान श्रीकृष्ण त्यांना बघण्यासाठी गेले. कारण या पहिल्या द्यूताच्यामध्ये तू आमच्या भानगडीत पडू नको असं सांगणारे हे पांडव, पण श्रीकृष्णाला सांगितलं असतं तरी श्रीकृष्णाला चैन पडत नव्हतं, म्हणून द्रौपदीसाठी आणि सगळ्यांसाठी तो तिथे गेलेला होता. आणि पाहतायत तो काय मस्तपैकी भीम आराम करतोय. भीमाला विचारतो काय चाललंय, काय नाही, आता काय खायचं प्यायचं, मी आराम करायचा.
मांडून होतो. पुढे गेला. नकुल आणि सहदेव सोंगट्या खेळत होते. श्रीकृष्ण विचारतात, याच्याचमुळे अशी तुमची अवस्था झाली तरी अजून तुमची भूक भागली नाही? जोराने श्रीकृष्ण त्यांना विचारतोय. नकुल आणि सहदेव. अर्जुन फिरत होता आणि द्रौपदी आपल्या झोपडीत बसलेली होती. तिने कोण कुठे आहे ते सांगितलं. इकडे ते तिला दिसतच होतं ना सगळीकडे. आणि अशा पद्धतीने हे सगळेजण खेळत होते, मजा मारित होते. आणि हे सगळं झाल्यानंतर गंमत अशी झाली की पुन्हा त्यांना ते पाणी प्यायल्याचा परिणाम झाला आणि ते थोडे गडबडले. त्यावेळेला या यतीने त्यांना सांगितलं, मी काही तुम्हाला प्रश्न विचारेन, त्याची उत्तरं दिली तर तुम्ही व्यवस्थित व्हाल. आणि मग त्यांनी काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांची उत्तरे युधिष्ठिराने दिली, कारण त्यांना काही कळतच नव्हतं. कारण ते अजूनही व्यवस्थित त्या पाण्याच्या परिणामामुळे आणि यतीच्या शापामुळे ते अजून नीट झालेले नव्हते. काय काय प्रश्न विचारले त्याने भागवतामध्ये जवळजवळ प्रश्न विचारले, पण मी थोडेसेच सांगणार आहे. पहिला प्रश्न असा आहे, पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ कोण? माता. आकाशापेक्षा उंच काय? पिता. वायूपेक्षा चंचल काय? मन. मनुष्याला सर्वात वाढत जाणारी गोष्ट कोणती? चिंता. निद्रेतही डोळे मिटत नाहीत असा कोण? मत्स्य. उत्पन्न झाले म्हणजे जन्माला आले पण हालचाल नसते असं काय? अंड. कोणाला हृदय नाही? दगडाला. मनुष्याचा आत्मा? पुत्र. दैवानं दिलेला मित्र? भार्या. असे अनेक प्रश्न त्याने विचारले आणि त्याची उत्तरं धर्मराजाने बरोबर दिली. आणि त्यामुळे त्याचे चारही भाऊ त्या सरोवरातून व्यवस्थितपणे पार पडले, बाहेर आले आणि मग झाडाच्या झुडपामधनं पुन्हा फिरायला लागले. असे हे सगळेजण फिरत असताना काही दिवसांनी, कारण कृष्णाला किती झालं तरी त्यांचं नातं होतं, त्या नात्याच्या पोटी, प्रेमापोटी श्रीकृष्ण कुठे आपले बंधू आहे ते पाहण्यासाठी निघालेले आहेत. तिथे गेलेले असताना ते सगळं दृश्य पाहत आहेत. त्यांना वाईट वाटतं की एवढा जरी त्याने खस्ता खाल्ल्या, एवढं अपमान करून घेतला, इतकं त्यांनी पराजय करून घेतला, 12 वर्ष वनवासाला आले तरीसुद्धा त्यांना यत्किंचित ते दुःख नाही आहे, मजा मारत आहेत. हा भीम तर काय, आता काय आराम, खायचं प्यायचं, मजा मारायची. हे काय सोमट्या खेळत आहेत, अर्जुन जंगलात फिरतोय, हे असं सगळीकडे आनंद चाललेला आहे. द्रौपदी मात्र बिचारी एकटी झोपडीत बसलेली आहे. कृष्णाला याला प्रश्न पडतो की आता ह्यांचं करायचं काय पुढे? तर काय करायचं? तर त्यावेळेला धर्मराज सांगतात, आम्ही त्यांना सांगतायत की तुम्ही काय करायचं, या ठिकाणी आत्ता तुम्ही 12 वर्ष वनवासात आहात, 1 वर्ष तुम्हाला अज्ञातवासात राहायचं आहे. पांडवांनी श्रीकृष्णाला विचारलेले प्रश्न होते. 12 वर्ष वनवास, त्याची विचारपूस करताना प्रथम भगवान भीमाला विचारतात, तुम्हाला वनवास आला आहे, आता तू काय करणार आहेस? भीम म्हणतो, आमच्याकडे काय वेळच वेळ आहे, मी खाणार पिणार मजा मारणार. भगवान झोपडीत जातात. तिथे बसलेल्या द्रौपदीला विचारतात, नकुल सहदेव कुठे आहेत? द्रौपदीचं ते झाडाखाली. नकुल सहदेव कुठे? ते का भगवान सोंगट्या खेळत आहेत, सारीपाट खेळत होते. भगवान त्यांना विचारतात, अजून तुमची हौस भागली नाही आहे? युधिष्ठिराला भेटताना म्हणतात, काय रे धर्मा, तुझी सर्व वेळ मिळाला म्हणून फक्त श्रीराम करताय, बरोबर नाही, आराम अजिबात करू नको. त्यावर अर्जुन म्हणतो, हे कृष्णा, काय करणार, आम्हाला आता वेळच वेळ आहे. हे या सर्वांचे विचार ऐकून भगवान विचारात पडतात आणि निर्णय घेतात. सर्वांना एकत्र करून म्हणतात, चला आपल्याला इंद्राकडे जायचं आहे. कारण त्यांचा जीव राहत नव्हता, कारण त्यांचं पांडवावरती भयंकर, कारण उद्धवाने विचारलं होतं ना, ते तुमचे प्रिय मित्र आहेत, सगळं काही तुमचा जीव त्यांच्यावरती आहे, तो खरंच होता. म्हणून आत्ता हे भगवान श्रीकृष्ण तिथपर्यंत पोचले, नाही तर कशाला कोण येत आहे? तर ते म्हणतात की इंद्राकडे जायचं आहे आपल्याला. तोच अर्जुन म्हणतो, कशाला? भगवान म्हणतात, तुला मृदंग शिकायचा आहे ना, चल. धर्माला सल्ला कसा द्यायचा ते शिकवायचं आहे. धर्माला सांगतात, तुला सल्ला कसा द्यायचा ते शिकायचं आहे. भीमाला सांगतात, तुला स्वयंपाक करायचा आहे. सहदेवाला काय सांगतात, थोडे राखवायचे. आणि नकुलाला सांगतात, रथ चालवायचा.
आणि द्रौपदीला झाडलोट करून शिकायचं आहे. हे ऐकून सर्वजण आश्चर्यचकित. ही कामं आम्ही करायची? धर्मराज म्हणाले, भगवान, आम्ही राजे आहोत, हे शिकून काय फायदा? तुम्ही द्रौपदीचा तरी विचार करा. ती भरतवर्षाची स्मरादिनी आहे. जास्त विचार करू नका, वेळ आल्यावर कळेल, असे भगवान सांगतायत त्यांना. आम्ही इंद्रमालात जाऊन विविध कामं शिकतात, तशी तुम्ही शिकायचं आहे. वनवास संपेतो, या महालात जाऊन विधीचं काम करायचं आहे. वनवास संपते, पण 1 वर्ष अज्ञातवास आहे. याचा जर वनवासानंतर 1 वर्षात जर तुम्ही कोणीही आम्हाला दिसलात, तर पुन्हा तुम्हाला 12 वर्ष वनवास सहन करावा लागेल. अज्ञातवास 1 वर्ष भोगावा लागेल. आता सर्वांना कळेना की आपण 1 पूर्ण वर्ष तपायचे कुठे. त्याने भगवंताला विचारले. आता रिकामा वेळ, इंद्राकडे जाऊन काम शिकतायत, त्याचा फायदा होईल हे त्यांना विचारत आहेत. भगवंताने आता विराट राजाचा पत्ता दिला आणि स्वतः ओळख लपवून विराट राजाकडे सेवकांची कामे करवली. त्याने आपला पत्ता दिल्याने लपवला होता. आता धर्माने काम काय करायचं? कंक नावाचा ब्राह्मण राजाला सल्ला देतो. तो कंक होतो सल्ला देणारा. भीमाने काय करावं? पल्लव नावाचा आचारी, आपण म्हणतो ना पल्लव, भीमाने. अर्जुनाने काय करायचं? बृहन्नट नावाचा मृदुंग इंद्राच्या दरबारातच तो वाजवत होता आणि अनेक जणांनी त्याला अतिशय महत्त्व दिलेलं होतं. काही तर स्त्रिया त्याच्या प्रेमातही तिथे पडलेल्या होत्या. द्रौपदी विराट राजाच्या राणीची दासी आणि नकुल रथ, म्हणजे ते रथ होता, त्या रथाचा सारथी आणि सहदेव घोडे राखणारा, अशी सगळ्यांना कामं या श्रीकृष्णाने वाटून दिली. माणूस जन्माला आल्यापासून आनंदाच्या मागे धावतो, पण आनंद तर सोडा, सुखही त्याला मिळत नाही. अशी त्यांची आत्ता अवस्था झालेली होती. संसार दुःखालयमय अशाश्वतम, हे आनंद स्वरूप फक्त भगवानच आहेत. तो आनंद सच्चितानंद भगवंताला ज्ञानी भक्त खूप आवडतो. पण हीच वेळ आहे मायेबाई पेटके ज्ञानी का, याचे तुकोबा म्हणतात, तुका सहज बोले जरी वाणी तो, वेदांत आहे त्याच्या घरी पाणी. परिस्थिती अशी झालेली आहे की ह्या राम सीता आणि सगळ्यांचं काय चाललेलं आहे. तर भगवान श्रीकृष्णाने बघतात की आता काय करायचं, यांना कसं काय समजवायचं, याने काय काय करायचं. तर त्यांना ही कामं वाटून दिली. पण 12 वर्ष नाही, 12 वर्ष अज्ञातवासात, म्हणजे नकळतच राहायचं वनवासात. कारण याने कौरवाने या पांडवांच्यासाठी अनेक सैनिकांमधले त्यांच्या आवडीचे बलवान बुद्धिवान असे काही सैनिकातले प्रमुख लोक त्यांनी संपूर्ण त्या वनवासामध्ये शस्त्रासह सोडलेले होते. वेश पालटून कळता कामा नयेत म्हणून तो की ते कुठे कुठे फिरतायत, काय काय करतायत, समुदाय काय करतायत का, धनुष्यबाण वापरतायत का, या असे अनेक गोष्टी ते रोज निरीक्षण करून या इकडे दुर्योधनाला येऊन सांगायचे. कारण दुर्योधनाला या सगळ्या, म्हणजे ते अजूनही थांबलेले नव्हते की हे वनवासात आहेत, मरू दे, आता करू देत काय ते, आपण आता मजा मारू. त्यांना अजून वनवास भोगावा लागावा पुढचे 12 वर्ष, यांची ते तयारी करीत होते. एवढे आणि आम्ही कुशाल झोपतोय, खेळतोय, अशी अवस्था त्यांची झालेली होती. आणि मग काही प्रभाव नव्हता त्यांच्यामध्ये. भगवान श्रीकृष्णाने भक्त उद्धव याच्यामध्ये सगळा विचार आचार सगळे संपलेले होते. आणि आता हे सगळे जे लोक 5 जण, द्रौपदी आणि हे 5 पांडव, यांनी आपल्या कामाला सुरुवात केलेली होती. आणि ही सुरुवात करीत असताना आता 1 वर्ष अज्ञातवास तो सगळ्यात बिकट होता. कारण जर का कुठे एकमेकांजवळ बोलताना सुद्धा आढळलं तरीसुद्धा ते ओळखून काढणार. कोण? कौरव. इतके कौरवांचे सगळीकडे जाळं पसरवलेलं होतं. ते भयंकर धूर्त होते. कारण पांडवांवरती
त्यांचा एक रोष पण होता आणि सगळं पांडवांचं घेऊन सुद्धा ते पांडवांना इतके त्रास का देत होते, तर त्यांना पांडव नको होते. सगळं पांडवांचं महत्त्व त्या कौरवांनी घेतलेलं होतं. आणि त्यांचा सेनापती कोण होता? शकुनी मामा. शकुनी मामा सगळं त्यांना सांगे त्याप्रमाणे ते वागत होते. आणि अशा पद्धतीने पण हे पांडवांना कळत नव्हतं की आपल्या हे शत्रू आहेत आणि आपण त्यांच्याजवळ कसं वागायचं. जर त्याच वेळेला दूत खेळत असताना त्याने जर असा पण लावला नसता तरी त्यांच्यावर वेळच आली नसती. पण त्यांना बाजूला उभा राहिलेला श्रीकृष्णसुद्धा त्या श्रीकृष्ण तू बाबा मेहरबानी कर, आत्ता तुमच्यात पडू नको असं श्रीकृष्णाला सांगतात. आणि म्हणून त्यांच्यावर वेळ येते. आणि ही 12 वर्ष आता ते काय करतात, उपभोग कसला घेत आहेत, तर जंगलात राहण्याचा. हिंस्र श्वापद सरपटणारे प्राणी, अन्नधड खायला नाही, अशा परिस्थितीमध्ये ते वणवण फिरत आहेत. कधीतरी कोणीतरी त्यांच्यावर दया केली. हे राजे, तिथेसुद्धा अनेक राज्यांची राज्य होती, पण आत्ता त्यांना तिथे जाणं शक्य नव्हतं. कारण ओळखता आले तर किंवा कोणी फितूर झालं तर अशा अनेक संभावना त्यांच्या मनामध्ये होत्या. आणि म्हणूनच ही परिस्थिती त्यांच्यावरती जी आलेली होती ती अत्यंत बिकट परिस्थिती आलेली होती. म्हणून पुन्हा श्रीकृष्ण त्यांना सांगतायत, मी जी तुम्हाला कामं दिलेली आहेत ती पुन्हा एकदा काम आहे का? कोणी काय काय करायचं, धर्माने काय करायचं, युधिष्ठिराने काय करायचं. कंक नावाचा ब्राह्मण राजाला सल्ला द्यायचा, तू तेवढे सल्ले देण्याचं काम करायचं, त्याच्यासाठी तुला अभ्यास करावा लागेल. भीमाने काय करावं, पल्लव नावाचा आचारी होतं, पण त्याचं नाव पल्लव, म्हणजे नावंसुद्धा त्याने ठरवून दिली. किती प्रेम होतं श्रीकृष्णाचं त्यांच्यावरती. अर्जुनाने काय करायचं, बृहन्नटा नावाचा मृदुंग वादक होतो. बृहन्नटा हा नाव त्याचं आणि तो वादक होता, मृदुंग वाजवण्याचा सुंदर मृदुंग. आणि तो इंद्राच्या दरबारातच असायचा. त्याच्यानंतर द्रौपदीने विराट राजाचा मृदुंग विराट राजाच्या राणीची दासी, तिच्यावरती एकदा आक्रमणसुद्धा झालेलं होतं. अनेक गोष्टी अशा बारीक बारीक या महाभारतात घडलेल्या आहेत. पण सांगायचं म्हणजे या द्रौपदीवरती सुद्धा किती 1-2 लोकांनी तिच्यावरती प्रसंग काही करण्याचा प्रयत्न केलेला होता, तिला पळवून नेण्याचा. आणि मग हे लोक धावत कसे येणार, कारण ओळखता येईल. हे सगळं कारस्थान होतं दुर्योधनाचं, कळलं. अशा या परिस्थितीमध्ये हे लोक राहत होते जपून. आणि नकुल होता तो रथ आणि रथाचा सारथी नकुल होता तो. आणि सहदेवने घोडे राखायचे, घोड्यांना चारा घालायचं, ते घोड्यांचं साफसफाई करायची, हे सगळं कोणी करायचं, सहदेवाने. ही कामं कोणाच्या राजाकडे होती, तर त्याने ह्याने पत्ता दिला होता त्यांना. आणि विराट राजा, त्यांना भगवंताने विराट राजाला सांगितलं होतं, पण त्याने आपलं नाव सांगितलं नव्हतं. कारण मी ह्यांच्यासाठी आलोय हे ह्यांना कळता कामा नये, म्हणून तर त्यांच्याकडनं तू कामं करून घे आणि त्यांना तू सांभाळ, असं त्याने सांगितलं. इतकं त्या आपल्या भावंडावरती कृष्णाचं प्रेम होतं. आणि असं हे सगळं चाललेलं असताना एक दिवस परिस्थिती अशी होते की हे सगळं झालेलं आहे. आणि हे झालेलं असताना या धर्मराजाला प्रश्न पडतो की आपल्याला भगवंताने सांगितलेलं आहे आणि खरोखरी जर आपल्यावरती अशी पाळी आली आणि आपण पुन्हा ओळखले गेलो तर अजून आपल्याला 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास भोगावं लागेल. त्याला चिंता पडते. आणि तो अत्यंत देवभक्त होता, देवीचा भक्त. तर त्या ठिकाणी एक देवीचं देऊळ होतं. तो रोज त्या देवीच्या देवळात जायचा आणि तिला प्रार्थना करायचा, या संकटातून आम्हाला सोडव. आणि त्याचं ते स्तवन केलं आहे दुर्गा स्तोत्र, ते आपण ऐकूया. श्री गणेशाय नमः. नगरात प्रवेशले पंडूनंदन, तो देखिले दुर्गास्थान, धर्मराजा करी स्तवन, जगदंबेचे ते दवा. बाकी सगळे आपापली कामं करीत होते आणि हे देवीचं स्तवन करून देवीची प्रार्थना करीत होते. जय जय जगदंबे भवानी, मूळ प्रकृती प्रणव रूपिणी, ब्रह्मानंद पददायिनी, चिद्वलासिनी जगदंबे. जय जय धराधर कुमारी,
सौभाग्यंगय त्रिपुर सुंदरी हेरंब जननी अंतरी प्रवेशी तू आमुचिया. आमच्या अंतरात तू प्रवेश कर, आम्हाला सांग आम्ही कसं वागायचं ते. इतकी आता त्याची शोचनीय अवस्था झालेली होती. भक्त हृदयारविंद भ्रमरी तुझ्या कृपावलोकने निर्धारी अति मूढ तो निगमार्थ करी काव्यरचना धुतो. मी मूढ आहे, मला काही कळत नाही आहे, पण मी तुझ्यासाठी एक काव्य करतोय. तुझ्या अपंगते करून जन्मांदासी येती नयन. म्हणजे तुझी सेवा केल्यावर जो जन्मभर आंधळा आहे त्याला सुद्धा नयन येतील. पांगुळा धावे पवनाहून, वाऱ्यापेक्षा सुद्धा पांगुळ्याचा जोर जास्त असेल धावण्याचा, इतकी तू त्याच्यात कृपा करतेस. करी गमनत बरेने तू धावत ये माझ्यासाठी. जन्माधारंभ्य जो मुख होय वाचस्पती समबोलका. जो कायम मुख आहे तो सुद्धा तुझी सेवा केल्यानंतर वाचस्पती होतो. म्हणजे वाचस्पती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अतिशय सुंदर मुद्देसूद बोलणारा. वाचस्पती समबोलका तू स्वानंद सरोवर मराळिका होती भाविका सुप्रसन्न. ब्रह्मानंदे आदी जनने तव कृपेची नौका करुणे दुस्तर भव्य सिंधू उल्लंघुने निवृत्ती तटा ने. जे आम्हाला हे सगळं सोडव याच्यातून आणि आम्हाला आमच्या मार्गावतीने तटा ने दे. म्हणजे आमच्या बॉर्डरवरती हद्दीवरती तू घेऊन जाशील का काही. जय जय आदि कुमारिके जय जय मूळ पीठ नायिके सकल सौभाग्यदायिके जगदंबिके मूळ प्रकृती. जय जय भर्गव प्रिय भवानी भवनाशके भक्त वरदायिनी समुद्रकारके हिमनगनंदिनी त्रिपुर सुंदरी महामाये. किती सुंदर त्याने स्वतः हे केलेलं काव्य आहे. जय जय आनंद का सराळ मराळिके पद्मनयने दुरित कानन पावके त्रिविधताप भवमोचके सर्वव्यापके मृडाने शिवमानस कनकलतिके जय चातुर्य चंपक कलिके शुंभ निशुंभ दैत्यांतके निजजन पालके अपर्णे. जय मुखकमल शोभा देखोनी इंदुबिंब गेले गळोनी ब्रह्मानिके बाळेताने स्वानंद सदनी निजविसी. जीव शिव दोन्ही बालके अंबे तुवा निर्मिली कौतुके जीवा तुझे स्वरूप नोळखे म्हणून पडते आवर्ती. शिव तुझे स्मरण सावचित्त म्हणून अंबे जो नित्यमुक्त स्वानंद पद हाताने येतो कृपे तुझ्या जनने. मेळवणे पंचभूतांचा मेळव तुवा रचिला ब्रह्मांड कोळो ईशा परतता तात्काळ क्षणात निर्मळ करीसी तू. आनंद बाल सूर्यश्रेणी तव प्रभे माझी गेल्या विरोनी सकल सौभाग्य शुभ कल्याणी रमा रमणे वरप्रदे. शंभरांशी रिपुवल्लभे त्रैलोक नगरारंभ स्तंभे आदी माये आदी प्रभे सकळारंभे मूळ प्रकृती. जय जय करुणामृत सरिते निज भक्त पालके गुणभरिते अनंत ब्रह्मांड पालके कृपावंते आदी माये अपर्णे. सचितानंद प्रणव रूपिणी चराचर जीव सकल व्यापिनी स्वर्ग स्थित्यंतकारिणी भवमोचकी महांदे. ऐकोनी धर्मराजाचे स्तवन. धर्मराजा तिचं स्तवन करतोय, तिची स्तुती करतोय, तिला प्रार्थना करतोय आणि ती ऐकते. कारण धर्मराजा हा देवीचा पहिल्यापासूनच भक्त होता. आत्ता वनवासात गेलाय म्हणून नव्हे, आणि आता त्याला तिथे देवीचं मंदिर दिसलं आणि त्या मंदिरामध्ये त्याने स्वतः केलेले स्तोत्र आहे, दुर्गा स्तोत्र. सच्चिदानंद प्रणवरूपिणी चराचर जीव सकल व्यापिनी स्वर्ग स्थित्यंतकारिणी भवमोचनी महाने. ऐकोनी धर्मराजाचे स्तवन दुर्गा देवी झाली प्रसन्न म्हणे तव शत्रू संहारीन राजे सापिन धर्मातुते. ती त्याला आशीर्वाद देते. काय आशीर्वाद देते? चराचर जीव सकल व्यापिनी स्वर्ग स्थित्यंतकारिणी भवमोचकी महामये. हे पहिलं ती सांगते. नंतर धर्मराजाचे वचन ऐकते ती, स्तवन करतो धर्मराजा, तिची स्तुती करतोय. ऐकोनी धर्मराजाचे स्तवन दुर्गा देवी झाली प्रसन्न. ती खरोखरीच प्रसन्न झाली त्याची ती स्तुती ऐकून. म्हणून आपणही देवाची स्तुती केली तर आपल्याला बरी देव प्रसन्न होतो. म्हणे तव शत्रू संहारून तुझे सगळे शत्रू मी संहारून टाकीन, मारून टाकीन. राजे सापीन धर्मात होते
तुला मी राज्यावरती स्थापन करीन आणि तुझं संपूर्ण राज्य मी स्थापन करीन, असं ती आश्वासन देते माता दुर्गादेवी. कुणाला? या सगळ्या पांडवांना आणि धर्मराजाला. तुम्ही वास करावा येथे, ती सांगते. तुम्ही इथे राहा, मी तुम्हाला सांभाळीन. तुम्ही वास करा येथे, वास करा म्हणजे इथे राहा. तुम्ही वास करा येथे, प्रगटो नेती जनांते. कुणाच्याही माणसामध्ये प्रगट होऊ नका आणि झालात तरी वेगळे वेगळे ड्रेस करून प्रगट व्हा. प्रगटो नेती जनांते, शत्रू भय पावती तुमचे होते, सुख अद्भुत तुम्हा होय. शत्रू क्षय म्हणजे क्षय होतील म्हणजे नाहीसे होतील. शत्रू क्षय पावती तुमचे होते, आत्ताच्या आत्ता शत्रू तुमचे नाहीसे होतील आणि तुम्ही वास करावे येथे. तुम्ही वास करावा येथे, प्रगटो नेती जनाते. शत्रू भय पावती तुमचे होते, सुख अद्भुत तुम्हा होय. तुम्हाला भरपूर सुख मिळेल. तुवा जे केले स्तोत्र पठण, तू आत्ता जे स्तोत्र तयार केलेस आणि तू पठण केलेस म्हणून दाखवलेस. हे जो करील पठण श्रवण, त्यासी सर्वदा रक्षिण अंतर्बाह्य निजांगी. ती काय सांगते या राजाला, धर्मराजाला, तू जे आत्ता हे स्तवन सगळं तयार केलं आहे आणि मला म्हणून दाखवलं आहे, तुझ्या माझ्या चरणाशी तू अर्पण केलं आहे. आणि हे स्तोत्र जे कोणी म्हणतील, तुवा जे केले स्तोत्र पठण, हे जो करील पठण श्रवण, पठण करेल म्हणजे वाचेल किंवा ऐकेल, त्यासी सर्वदा रक्षण म्हणजे अजूनही त्याला आशीर्वाद देते की तू एकटाच नव्हे, जे हे सगळं जे पठण करतील, ऐकतील, हे जे करतील रक्षण, त्यांना मी अंतर्बाह्य रक्षीन, त्यांचं रक्षण करीन. अंतर्बाह्य म्हणजे सर्व बाजूने, म्हणजे अंतर्गत म्हणजे आत्मा आणि बाह्य म्हणजे जे त्रास देणारे इतर कोण आहेत त्यांच्यापासून सुद्धा मी त्याचं रक्षण करीन. म्हणजे केवळ धर्मराजालाच नव्हे तर या जगातल्या कोणत्याही माणसाने हे जर माझं दुर्गा स्तोत्र म्हटलं तर मी सगळ्यांचं रक्षण करीन, अशी आई आशीर्वाद देते. आणि आपण आज आजीला नमस्कार करूया आणि तिला सांगू काय, हे माते जगदंबे दुर्गा देवी, आम्हालाही तू प्रसन्न हो. आणि शक्य झाल्यास मी सांगते तुम्हाला, भक्तिसागर नावाचं पुस्तक आहे माझ्याकडे, त्याच्यामध्ये पान क्रमांक 62 याच्यावरती हे दुर्गा स्तोत्र हे स्तवन आहे. ते तुम्हाला शक्य असेल, इच्छा असेल, जर तुमची श्रद्धा असेल तर ते तुम्ही म्हणावं असं मला वाटतं. आणि असं हे म्हणजे आता निर्धास्तपणे ते देवीची सेवा करून प्रसन्न होतात, देवी त्याच्यावर प्रसन्न होते. आणि आता थोडीशी भीती मनातली या सगळ्यांची हळूहळू नाहीशी व्हायला लागलेली आहे. आणि शेवटी पुढे आपण जर पाहिलं ते सगळे जिंकतात, पुन्हा जातात तिकडे आणि आनंद होतो. हे सगळं आईच्या आशीर्वादाने, दुर्गा देवीच्या आशीर्वादाने हे लक्षात. म्हणून इथे सुद्धा आपल्याला ते सांगितलं आहे की तुम्ही देवीची सेवा करा, देवांची सेवा करा, भक्तांची सेवा करा आणि तुम्ही आपलं आयुष्य सुखाने, समाधानाने आणि आनंदाने व्यतीत करा, असं हे आई दुर्गा देवी आपल्याला सांगते. आणि शक्यतो तुम्ही हे स्तोत्र म्हणा. पुन्हा एकदा सांगते, पुस्तकाचं नाव आहे भक्तिसागर, पान क्रमांक आहे 62 आणि त्या 62 पानावरती श्री दुर्गा स्तोत्र हे स्तवन धर्मराजाने केलेलं आहे. जर तुम्हाला इच्छा असेल तुम्ही म्हणा. आणि हे स्तवन हे सगळं आता त्यांना प्रत्येकाला कामं वाटलेली आहेत, ती तशी कामं करायला सुरुवात केली. त्यामुळे आता जंगलात कुठेही जरी कौरवाची माणसं फिरली तरी त्यांना कुठेही ह्या पांडव, हा अर्जुन, हा ओळखता येणार नाही, कारण सगळ्यांनी वेश पालटलेला आहे. तो तिकडे वाजवते आणि ते वाजवणारे कसे केसला वगैरे असे नटून तटून, इकडे द्रौपदी झाडूपट्टा करते, म्हणजे कशी असेल ते कल्पना करा. मल्ल पल्लव म्हणजे जाड जूड असा छोटंसं वस्त्र नेसलेला आणि खांद्यावर टावेल टाकलेला, तो काय भीम तुम्हाला ओळखतो. अशा सगळ्यांना त्याने, हा सारथी, हा रथाचा, हा घोड्याचं हे सगळं करणार, स्वच्छता करणारा, प्रत्येकाला जी कामं दिलेली आहेत ना, त्या कामाच्या दृष्टीने एकही कौरवांना पांडव ओळखता येणार नाही, अशी या श्रीकृष्णाने त्यांना कामं दिलेत त्यांच्या भल्यासाठी. आणि आता त्यांचं हे सुरू झालं, अज्ञातवास, वनवास संपून अज्ञातवास सुरू झाला
की त्यांची कामाला सुरुवात होईल आणि अशा पद्धतीने ते पुन्हा आपल्या राज्यामध्ये सर्व इडापिडा टळून परत येतील दुर्गादेवीच्या आशीर्वादाने. आज आपला इथे हा संपला व्हिडिओ असं मी सांगते. आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे तुम्ही श्रवण करा आणि माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि तुमच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये हे सगळं जे काय तुमच्या मनात काय असेल किंवा तुम्हाला काही मला विचारायचं असेल तर ते तुम्ही त्या बॉक्समध्ये मतं टाका तुमची. पण मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भगवंताची सेवा करा. नमस्कार.